नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्य समीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील आत्मकथा एक आकलन हे प्रकरण वाचत आहे. हे प्रकरण मी 4 भागात विभागलं आहे. आज पहिला भाग. आत्मकथा एक आकलन, संहिता आणि नाट्यप्रयोग. आत्मकथा हा नाट्यप्रयोग 25 सप्टेंबर 1988 रोजी नॅशनल थिएटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्सच्या रंगमंचावर रूपवेधनं केला आणि आत्मकथा ही नाट्यसंहिता 1989मध्ये मौजने मुद्रित केली. आत्मकथा हा नाट्यप्रयोग रूपवेधच्या प्रतिमा कुलकर्णी यांच्या कल्पक दिग्दर्शनाचा व रूपवेधचेच अभिनेते रंगशिल्पी यांच्या सहसर्जनाचा आणि आत्मकथा ही नाट्यसंहिता महेश एलकुंचवार या सर्जनशील नाट्य प्रतिभावंताची. प्रेक्षक समीक्षकांना आजकालच्या अनेक नव्या नाटकांप्रमाणे प्रथम नाट्यप्रयोग दिसतात आणि त्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. या प्रतिक्रिया बहुशः नाट्यप्रयोग सन्मुख अशाच असतात आणि बऱ्याच वेळा त्या काहीशा हलक्या फुलक्या अशा स्वरूपाच्या असतात. कालावधीनंतर मुद्रित नाट्यसंहिता उपलब्ध होते आणि मग संहिता सन्मुख समीक्षा केली जाते. ती बरीच अंतर्लक्षी आणि गंभीर स्वरूपाची असते. नाट्यकृतीच्या या 2 रूपांमुळे काही प्रश्न उपस्थित होतात. नाट्यप्रयोगाने नाट्यसंहिता ही खरोखरी मूर्त व अधिक श्रीमंत होते की तिचे स्थूल असे अवमूल्यन होते की नाट्यप्रयोग हा संहितेच्या पृष्ठभागावरचा केवळ दर्शनी भाग असतो. संहितेचे नाट्यप्रयोगात रूपांतर होताना दिग्दर्शक अभिनेते यांच्या वकुबानुसार या 3ही गोष्टी संभवतात. त्यामुळे नाट्यकृतीच्या संदर्भात फक्त संहितेचेच साहित्यमूल्य समीक्षावे की फक्त नाट्यप्रयोगाचे रंगमूल्य समीक्षावे असे वाद होऊ शकतात. अनुभव मात्र असा की आदर्श नाट्यप्रयोग पाहत असताना मूळ संहिता जिवंत होत असते आणि संहिता वाचताना अभिजात वाचकाची आस्वादक कल्पकता त्याच्या कल्पना चक्षुसमोर रंगमंचावरील प्रयोगालाच आकारित करण्याचे कार्य करीत असते. नाट्यकृतीच्या संदर्भात अभिजात आस्वादकाचा, नाट्यवाचकाचा किंवा नाट्यप्रेक्षकाचा असा हा दुपदरी अनुभव संस्कार मानला जातो. म्हणूनच नाट्यकृतीच्या समीक्षेमध्ये या दुपेडी संस्काराबद्दलच्या प्रतिक्रियांची नोंद अपरिहार्य ठरते. मानवी जीवनातील या अनित्य प्रवाहाची एक वेगळीच उंची मांडणीही येथे केली आहे. कुणीतरी त्याचं नशीब त्यांना न विचारता सवरता ठरवतच असणार. त्यामुळेच माणसं क्षणाक्षणाला बदलत असतात. माणसाच्या नात्याइतकं अनित्य काहीही नाही. प्रत्येक क्षणाचं नातं हे तेवढ्यापुरतंच खरं मानावं आणि प्रत्येक क्षणी नवीन निरामय स्वच्छ नातं जोडत राहावं माणसानं. अशानंच आयुष्यातील गुंतागुंत, तडफड कमी होईल. बीजसूत्राचा अभिनव नाट्यात्म आविष्कार. 1. वरील नाट्यबीजाला मूर्त करण्यासाठी वापरलेले संहितेतील निर्मिती तंत्र मोठे अभिनव वाटते. घटना ही घडून जाते, घटना घडते आणि लागलीच नष्ट होते. ती मधील सत्य तिथेच संपून जाते. ती घडून गेलेली घटना जेव्हा विविध संबंधित व्यक्तींकडून जिवंत केली जाते तेव्हा तिच्यामध्ये त्या त्या संबंधित व्यक्तींचे रंग बेमालूमपणे मिसळून येतात. कधी जाणता, कधी अजाणता, कधी हेतुपुरस्सर, कधी विस्मरणामुळे, कधी खोट्याला खऱ्याचा मुलामा देण्यासाठी, कधी स्वतःचा खोटेपणा झाकण्यासाठी. त्यामुळे या घटनेतील सत्य कोणते ते लपूनच राहते. या नाटकातील काही घटनांबाबत सत्य कोणते याबाबत संभ्रम पडावा अशा अभिनव शैलीने या घटनांचे मूर्तीकरण केले आहे. ही अशी घटना मूर्त करताना फ्लॅशबॅक पद्धतीने घटना संबंधित 2 व्यक्तिरेखांना दूरध्वनीच्या माध्यमातून जवळ आणले जाते. उभयतांच्या जवळ आणि उभयतांपासून दूरही, सत्याच्या जवळ आणि सत्यापासून दूरही. या 2 व्यक्तिरेखांवर प्रकाशझोत टाकून
त्यांच्या भूतकाळाला प्रकाशात आणले जाते. प्रथम ही व्यक्तिरेखा क्षशी बोलत असताना ही घटना मूर्त केली जाते. नंतर ही व्यक्तिरेखा ज्ञशी बोलत असताना तीच घटना मूर्त केली जाते. या ठिकाणी किंवा यांचे दोन प्रकारचे केवळ कथन नाही, ती एकच घटना दोन रूपांनी वर्तमानित केली जाते. असापेक्ष घटनेचे रूप आणि सापेक्ष घटनेचे रूप यामध्ये बरेचसे साम्य पण महत्त्वाचा फरक असतो. स्थळ, काळ, पात्र तीच, संवादही जवळजवळ तेच, पण मोक्याच्या ठिकाणी बदललेले. प्रथम वाटते ही कंटाळवाणी ठरणारी पुनरावृत्ती आहे, पण क्षणात लक्षात येतं हे तसं नाही. ही पुनरावृत्ती नसून ही नवीन आवृत्ती आहे. या ठिकाणी हे लेखनतंत्र आणि प्रयोगतंत्र खूप महत्त्वाचे ठरते. आत्मचरित्र या लेखन प्रकाराबाबत विशेष महत्त्वाचे सांगणारे ठरते. हे अभिनव लेखन प्रयोगतंत्र या नाटकात 3 ठिकाणी वापरण्यात आले आहे. पहिली घटना राज्याध्यक्षांनी उत्तरेला लिहिलेल्या पत्रांसंदर्भातली. याबाबत 30 वर्षांनंतर प्रथम फोन कुणी केला, अहंकार कुणी सोडला आणि पत्रे छापण्यास परवानगी दिली का, असे प्रश्न. या घटनेचे पहिले प्रत्यक्षीकरण राज्याध्यक्ष प्रज्ञेशी बोलत असताना राज्याध्यक्ष सापेक्ष असे होते. त्याच घटनेचे दुसरे प्रत्यक्षीकरण उत्तरा ही वासंतीला सांगत असताना उत्तरा सापेक्ष असे होते. त्यामुळे वरील दोन्ही प्रश्नांबाबतचे सत्य कुठेतरी दडूनच राहते, प्रकाशातही लपूनच राहते. दुसरी घटना राज्याध्यक्ष वासंती यांच्यातील प्रीती संबंधाची. राज्याध्यक्षांनी हे संबंध त्यांच्या धुक्याने भरलेली वाट या कादंबरीत चित्रित केलेले असतात. राज्याध्यक्ष प्रज्ञा यांच्या संवादाच्या ओघात या संबंधाचे प्रत्यक्षीकरण केले जाते. ते राज्याध्यक्ष सापेक्ष असेच, आणि याच संबंधाचे वासंती सापेक्ष आणि प्रत्यक्षीकरण येते उत्तरा वासंती यांच्या संवादाच्या ओघात. त्याचे रूप कादंबरीपेक्षा अर्थातच खूप वेगळे आणि याबाबतच्या सत्याबाबत संभ्रमच निर्माण करणारे. या घटनेला जोडून तिसरी घटना येते. हा राज्याध्यक्ष वासंती संबंध समजल्यावर उत्तरा राज्याध्यक्ष यांमध्ये झालेला स्फोट, त्याच रात्री वासंतीने त्यांच्या घरातून कायमचे निघून जाणे आणि तिच्या पाठोपाठ उत्तरानेही. या घटनेबाबत राज्याध्यक्ष प्रज्ञेला सांगत असताना होणारे प्रत्यक्षीकरण राज्याध्यक्ष सापेक्ष असे आणि उत्तरा वासंतीला सांगत असताना उत्तरा सापेक्ष असे. अर्थात या दोन्ही प्रत्यक्षीकरणातील सत्याची रूपे भिन्न भिन्न अशीच. वरील 4ही व्हर्जन्समधून राज्याध्यक्ष वासंती ही दोघे जवळ कशी आली, उत्तरेला त्या उभयतांमधील हे नाजूक संबंध कसे कळले, हे संबंध समजताच उत्तरा वासंती यांच्यामध्ये काय आग पेटली, लागलीच उत्तरा ही राज्याध्यक्षांना जाब विचारित असताना काय विस्फोट घडला, याबाबतची विविध व्यक्तींकडून अशी विविध व्हर्जन्स येतात की त्यामध्ये सत्य बहुतांशाने गुदमरून जाते. एकाच आत्मचरित्राच्या अक्षरशः 3-4 आत्मकथा होऊन जातात. एखादी काहीशी वास्तव अभिमुख, एखादी काल्पनिक, एखादी रोमॅन्टिक, एखादी फॅन्टास्टिक, एखादी समजूतदार, एखादी भांडकुदळ. राज्याध्यक्ष या लेखकाची कादंबरीतील वसुधा आमचं प्रेम आहे एकमेकांवर. गेल्या वर्षी तू शिबिराला गेली होतीस 15 दिवस. खूप एकटं वाटायचं इथं. आमच्या नकळत जवळ आलो आम्ही. आनंदरावांना सोडून मला जगता येणार नाही. त्यांना एकदा भेटू दे मला, एकदाच. लेखकाच्या अंगाने रोमांच सांगणार. तर उत्तराने सांगितलेली वासंती, त्यांच्या डोळ्यात पहिल्यापासनं तेच दिसलं मला. माझं मन रमावं म्हणून रात्री गच्चीवर मला ते निरनिराळ्या ताऱ्यांची माहिती द्यायची. एकदा मग तिथंच माझं काही प्रेम नाही त्यांच्यावर अशी आदिम पातळीवरची शारीर. कादंबरीतील राज्याध्यक्षांनी रंगवलेली उत्तरा ही आपल्या नवऱ्याबरोबरचे तसले संबंध कळताच वासंतीला घरातून हाकलून द्यावयास निघालेली. जातेस की नाही, की पेटवून घेऊ स्वतःला, आणि नवऱ्याला बजावणारी वासंती इथे राहणार नाही, खबरदार यापुढे
तिच्याशी संबंध ठेवाल तर तुमच्या डोळ्यात देखत उभी जाळून घेईन मी स्वतःला. अशी तिरीमिरीची भावविवश भांडकुदळ. तर वासंतीला हीच घटना कथन करणारी, स्वतःची प्रतिमा उंच करणारी उत्तरेची मनस्विनी मानिनी उत्तरा, कुठं जाशील बाई, थांब थोडी, अशी वासंतीला गोंजारणारी आणि नवऱ्याला ताठपणे निर्वाणीचे बजावणारी. इथून कुठं जाणार नाही ती आता. तिचं घर हेच यापुढे मी इथंच राहणार, काही शोभा नाही त्यात, अशी अस्मितापूर्ण खानदान जपणारी. असे हे सत्याचे नाना अवतार. म्हणूनच वासंती म्हणते, मला कधीच कळायचं नाही तुम्हा दोघातलं बोलणं. या नाण्याला एक बाजू तुझी, एक त्यांची. खरं म्हणजे कुणालाच कळायचं नाही. त्या दोघातले ते सत्य बोलणं असेच असते मानवी चरित्रकथेतील सत्य. 2. सत्य हे संदिग्धच ठेवणे. विखुरलेल्या संवादातून सत्य असत्याची संदिग्धता राखणे हे आणखी एक या नाट्यलेखनाच्या आविष्कार शैलीचे अंग. दिलीप कुणाचा याबाबतची संदिग्धता विस्मयकारकपणे सांभाळलेली. मानवी व्यवहारातील सत्याबद्दल एके ठिकाणी राज्याध्यक्ष म्हणतात, हिमनगाचा जेवढा भाग आपल्याला दिसतो तेवढाही मानवी संबंधाचा दिसत नाही. या विधानाची सत्यता दिलीप कुणाचा मुलगा याबाबत संहितेत राखलेली संदिग्धता पाहून पटण्यासारखी आहे. राज्याध्यक्षांनी लिहिलेल्या कादंबरीत वसुधाला मूळ नायकापासून अनंतराव दिवस गेलेले असतात. नायक राष्ट्रीय चळवळीत असल्यामुळे तुरुंगात जातो म्हणून ती वसुधा वासंती अगतिक होऊन प्रतिनायकाकडे देवदत्त चारुदत्त जाते. हा प्रतिनायक एका उत्कट मोठ्या क्षणात त्याचे पितृत्व स्वतःकडे घेतो. लेखक अनंतराव राज्याध्यक्ष यांनी कल्पनेच्या पातळीवरून घडवलेली ही घटना. पण वास्तवातल्या खऱ्या राज्याध्यक्षांना खऱ्या दिलीपबद्दल हे प्रत्यक्ष घडायला हवे होते. त्यांनी पोराला पाहिला पण नाही काळा की गोरा, पण त्या पोराबद्दल त्यांना वाटतं खूप जवळचं असं काय. पण अनंतराव उत्तरा यांच्या दृष्टीने व जगाच्या दृष्टीने तसेच वासंतीने राखलेले आजपर्यंतचे सत्य हेच असते की दिलीप हा वासंतीला देवदत्तापासून झालेला मुलगा. याबाबतची संदिग्धता मात्र काही विखुरलेल्या संवादातून अधूनमधून डोकावलेली दिसते. 1. देवदत्त आज असते तर किती बरं झालं असतं. या पोराला हक्काचा बाप राहिला असता. या उत्तरेच्या अपेक्षेवर वासंतीचे उद्गार एका परीनं त्यांचाच तो सर्वस्वी. म्हणजे देवदत्ताचा हे निश्चित, पण एका परीनं म्हणजे एका दृष्टीनं म्हणजे अनिश्चित. कादंबरीतील उर्मिला वसुधाला विचारते, किती जवळ आलात. यावर वसुधा रडते, काही भलती वेळ नाही ना आणली आहे. या उत्तरेच्या प्रश्नावर वसुधा कमालीची गप्प राहते. यामधून आनंदरावांपासून वसुधाला दिवस गेल्याचे सूचित होते. 3. पण उत्तरा वासंतीच्या संवादातील उत्तरा विचारते, काही घोटाळ्याची वेळ नाही ना आलेली. यावर वासंतीचे उत्तर, निर्धास्त राहा, आम्ही काळजी घेतली असे आहे. म्हणजे या संबंधातून राज्याध्यक्षांकडून जाताना ती गर्भवती नाही हे स्पष्ट होते आणि अखेरच्या क्षणाला याबाबतचे वेगळेच सत्य प्रकाशात येऊ पाहते. कल्पनेतील सत्य वास्तवात येऊ पाहते. उत्तरा ही राज्याध्यक्षांच्या बायकोची सन्मानाची प्रतिष्ठा अभिमानाने मिरवत आणि तुला बदनामीखेरीज काहीच दिलं नाही असं हिणवत जेव्हा वासंतीला विचारते, काय दिलं त्याने तुला, त्या वासंतीचे रंगमंचावरील अस्मितापूर्ण खणखणीत उत्तर आहे, दिलीप. या तिच्या उत्तराने उत्तरा कोसळून जाते. तिच्या तोंडातून विद्ध जनावरासारखा चित्कार, तिच्या काळजाच्या ठिकऱ्या. पण क्षणार्धात आपल्या निपुत्रिक नवऱ्याचा दिलीप हा मुलगा हे कळताच ती सावरते. कोणीतरी मध्ये हात घालून परस्पर छळाचे चक्र थांबवण्यासाठी तीच पुढे सरसावते. स्वतःमधील स्त्रीच्या मत्सरावर मात होते. शुभवर्तमान अनंतरावांना कळवण्यासाठी तिचा दूरध्वनी राज्याध्यक्षांच्या अभ्यासिकेत खणखणू लागतो.
पण संहितेने हेही सत्य संदिग्धतेच्या धूसर अभ्रात लोपवून टाकले आहे. काय दिलं त्यांनी तुला? या उत्तरेच्या प्रश्नावर वासंतीचे उत्तर आहे दिलीप. पण त्यापूर्वी रंगसूचना अशी आहे, ती खरे सांगते आहे की खोटे कळत नाही. आत्मकथेच्या बीजसूत्राला असे जपणे, असे तोलून धरणे नाटककाराने जीवन सत्याशी आणि नाट्य बीजाशी राखलेले इमान मोठे लक्षणीय ठरते. इथं आपण या प्रकरणाचा पहिला भाग संपवतोय. धन्यवाद.